नमस्कार मंडळी, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज काही शूट नाही, तर आज मी भाजीची रेसिपी दाखवणार आहे, तेही ओल्या हरभऱ्याच्या भाजीची। तर हरभऱ्याची भाजी मी शेतातून खुडून आणली होती ताजी ताजी आणि त्याचा छान खुराणा बनवला होता आणि आता मला बनवायची होती शिजवलेली भाजी। तर ती बघा कशी बनवते ते। तर त्यासाठी पहिले जी भाजी आहे ती छान झटकून घ्यायची, कारण एखादी जर अळी असेल तर ती मग खाली पडते। नाहीतर तशी तर पाहूनच आणली होती, परंतु डोळ्या देखत आपल्याला असं कधी कधी दिसत नाही, नंतर एखादी राहून जाते, म्हणून छान झटकून टाकायची आणि नंतर मग हाताने बारीक खुडून टाकायची, नाहीतर मग चाकूने कापली तरी चालेल। तर अशी हाताने निवडून घ्यायची, जर त्याचे देठ जर जरट असेल तर। आणि आता या भाजीचे देठही कोवडे होते, त्यामुळे मग मी छान बारीक चिरूनच घेतली आहे चाकूने आणि चांगली झटकून छान निवडून घेतली भाजी आणि त्यानंतर मग चाकूने छान बारीक चिरून घेतली। आणि यामध्ये ना टमाटर टाकायची काही गरज नाही, कारण याला स्वतःचीच एक अशी आंबट चव असते, त्यामुळे अशी बिना शिजवली जरी खाल्ली तरी पण छान लागते ती। तर आता छान मी बारीक चिरून घेतली होती आणि भाजीमध्ये टाकायसाठी मी एक लसणचा गाठा घेतला होता, तो पूर्ण टाकायचा होता। तर तो लसणचा गाठा छान शिलून घेतला, म्हणजे त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि त्यातल्या एवढ्या पाकळ्या निघाल्या। आता या पाकळ्या आपण बारीक कापून घेणार आहोत आणि लसणाची फोडणी दिली ना तर इतकी छान लागते भाजी, पुन्हा जशी आपण लसूणी मेथी बनवतो की नाही तशीच। तर छान आता बारीक पाकळ्या छान चाकूने कापून घेतल्या। 4 ते 5 हिरवी मिरची आणि एक गाजर घेतला मी। गाजर टाकला ना इतकी छान टेस्ट वाढते भाजीची की काय सांगू, खूप छान लागते। तर आता मिरची चिरून घेतल्या होत्या, एक गाजर छान वरची त्याची सालं काढून घ्यायची, कारण गाजरची सालं हे वरची यासाठी काढायची की ते जमिनीमध्ये अंदर असतात आणि त्याची जे बारीक रीतीचे कण असतं की नाही ते अंदर असे एखादा तरी राहतच ना, मग ते असे कच चावतात, त्यामुळे वरची सालं काढून टाकायची पहिले आणि त्यानंतर मग आपल्याला पाहिजे तेवढं ठोकळ बारीक असे त्याचे काप करून घ्यायचे, म्हणजे फोडी करून घ्यायच्या। तर मी बारीक बारीक त्याच्या फोडी करून घेतल्या होत्या गाजरच्या आणि आता फोडणी घालायची होती भाजी। तर भाजी फोडणी घालायसाठी मी कढई गॅसवर ठेवली। कढई छान गरम झाल्यानंतर मग त्यात तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर मग त्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली। मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर मग त्यामध्ये पहिले लसण टाकायचा। लसण आता आपल्याला चम्मचने हलवायची काय गरज नाही, लसण थोडासा शिजला की मग त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची। मिरची थोडी तेलामध्ये झाली की मग गाजर टाकायची आणि गाजर पण छान झाले की थोडेसे नरम पडू द्यायचे गाजर छान। आता हलवायचं चम्मचने, म्हणजे पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिरची, गाजर आणि लसणाच्या पाकळ्या। यामध्ये टमाटर आणि कांदे टाकायची काही गरज नाही, कांदे नाही टाकले तरी चालते किंवा टाकले तरी चालते। तर त्यानंतर मग गाजर नरम पडल्यानंतर त्यामध्ये मग आता थोडं तिखट टाकून घेणार आहे मी, कारण मिरची 3-4च टाकली होती मी, त्यामुळे नाहीतर मग नुसती निवड मिरची टाकली तरी पण चालते। तर आता थोडं 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि मीठ टाकून घेतलं चवीपुरतं आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकलं सांबार आणि सांबार टाकल्याने त्याची इतका मस्त वास सुटला होता त्या भाजीचा फोडणीचा की खूप छान। आणि मग टाकायची भाजी आणि भाजी खूप जास्त अशी शिजवायची नाही, अशी पूर्ण थोडीशी अरध कच्चीच ठेवायची आणि बघा छान फिरवायची आणि यावर ताटसुद्धा झाकायचं नाही की काही नाही, वाफ काढायची नाही काही नाही, बस अशीच। आणि फिरवल्यानंतर मग थोड्या वेळ पुन्हा शिजू द्यायची आणि बघा इतकी छान झाली ना भाजी, मोकळी मोकळी आणि चवीला पण खूप सुंदर आणि दिसत पण खूप छान होती बघा। गाजर टाकल्यामुळे ना त्याला कलर जो होता वरतून इतका छान दिसत होता, लाल लाल असे हे टाकल्यासारखं। तर बघा किती छान झाली आहे ना भाजी, आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, नाहीतर अशी जरी खाल्ली चम्मचने तरी पण चालतं। तर कशी वाटली भाजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।